मुंबईच्या महापौरपदी आहे ते ऋतू तावडे यांची निवड झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ऋतू तावडे। ऋतूजी, खरं तर 44 वर्षानंतर भाजपचा महापौर आहे तो महापालिकेवर बसणार आहे, कसं बघताय? कारण की अनेक दिवसापासून रस्सीखेच सुरू होती, बरेच जणांची नावं इच्छुक होती, मात्र तुम्ही आता नाव घोषित केलेलं आहे। 44 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे, महायुतीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे। या ठिकाणी आमचे पक्षाचे सर्व श्रेष्ठी, आमचे महाराष्ट्र राज्याचे आमचे देवाभाऊ, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझी एकमताने मुंबईच्या महापौरपदी निवड झालेली आहे। मात्र एक वेगळं आव्हान असणार आहे, कारण की गेल्या 25 वर्षानंतरून ठाकरेंचं सत्ता होती, त्यामुळे तुम्ही देखील त्यावेळेस सोबत होतात। मात्र यावेळेस आता एक वेगळं आव्हान असणार आहे, सुरक्षित मुंबई अशा पद्धतीच्या तुम्ही घोषणा दिलेल्या आहे, त्यामुळे नेमकी कशा पद्धतीने मुंबईचा विकास करेल? या ठिकाणी सुरक्षित मुंबई, विकसित मुंबई अशा पद्धतीचे जे काम आहे या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक करणार आहोत। गेल्या कोविडचे 4.5 वर्ष असतील किंवा 2017-22 नगरसेवक असताना पण शेवटची 2 वर्ष पालिका सभागृह बसला नाही, तर एकंदरीत माझ्या मते एक 5-6 वर्षानंतर एक सभागृह या ठिकाणी बसणार आहे। म्हणून माझं तुमच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की पक्षभेद बाजूला विसरून मुंबईकरांच्या हितासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे। एक वेगवेगळ्या समस्या आहेत, विशेष करून जेव्हा अजेंडा आलेला समोर त्यावेळेस देखील रोहिंग्यांचा प्रश्न तेवढाच होता, पार्किंग संदर्भातला होता, एज्युकेशनच्या, विशेष करून तुम्ही गेल्या वेळेस एज्युकेशनच्या अध्यक्ष देखील राहिलेले, त्यामुळे एज्युकेशनचे प्रश्न देखील तुम्हाला तेवढेच माहिती आहेत, बाकीच्या मुंबईतले प्रश्न माहिती आहेत। आणि ज्या भागातून तुम्ही खरं येत आहेत त्या भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून मराठी वर्सेस गुजराती हा देखील वाद पाहायला मिळाला होता। मला असं वाटत नाही मुंबईकर हे फक्त काम करणाऱ्या व्यक्तीलाच महत्त्व देतात। मुंबईकर जातीभेद ह्या कुठल्याही गोष्टी मानत नाही। मराठी वर्सेस गुजराती किंवा गुजराती वर्सेस मराठी हा मुद्दाच नाही आहे भारतीय जनता पक्षासाठी। या ठिकाणी आम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा सगळ्या जाती धर्मासाठी काम करत असतो, तर त्यामुळे मुंबईकर हा फक्त काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभा असतो। एक शेवटचा प्रश्न, कारण की ज्या पद्धतीने आता उमेदवारी तुम्ही अर्ज भरलेला आहे, आता दुसरीकडे जी ठाकरेची शिवसेना आहे ती देखील आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत, अशा देखील बैठका सुरू झालेल्या आहेत। तो त्यांचा पक्ष आहे, त्यांची निर्णय आहेत, त्यांना जर समोर उमेदवार द्यायचा आहे तो त्यांचा निर्णय, त्याच्यात आम्ही काही बोलू शकत नाही। आम्ही सगळ्याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत। संख्याबळ असल्यामुळे बिनविरोध व्हावी अशी एक अपेक्षा आहे तुमची? असणार, संख्याबळ असंही आमचं आहे आणि तो लोकांनी दिलेलं संख्याबळ आहे, लोकांनी दिलेलं मॅन्डेट आहे आणि ते सभागृहात आलेलं आहे, तर त्यामुळे व्यवस्थित आणि चांगलीच होणार इलेक्शन।